नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे की युनिट आणि मेजरमेंट याच्यामध्ये पार्ट 4 चालू आहे आपला। पार्ट 4 मध्ये आपल्याला एरर इन मेजरमेंट्स आपल्याला पाहायचं आहे की एरर म्हणजे काय। आपल्याला लक्षात आलं की आपण कोणतीही वस्तू मेजरमेंट करत असताना त्या ठिकाणी जो काही एरर येतो, दोघांमध्ये फरक येतो, डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू मधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण एरर असं म्हणतो। एरर म्हणजे ट्रू व्हॅल्यू डिफरन्स ऑफ ट्रू व्हॅल्यू अँड measured value याच्यामधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण एरर असं म्हणतो। एरर या ठिकाणी किती प्रकारचे आहेत तर एरर हे दोन प्रकारचे आहेत। एक आहे सिस्टमॅटिक एरर। सिस्टमॅटिक एरर म्हणजे आपण या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी आपण वापरला नसेल तर जो काही एरर येईल त्याच्यामध्ये सेटिंगचा एरर असू शकतो, किंवा आपण त्या ठिकाणी झिरो हा त्या याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये झिरो स्केल हा व्यवस्थित त्या ठिकाणी अलाइन झालेला नसेल, त्यावेळेस सुद्धाही हा सिस्टमॅटिक एरर येऊ शकेल। सिस्टमॅटिक एरर त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होतो आणि त्यामुळं अनसर्टॅनिटी मेजरमेंट त्या ठिकाणी होतो आणि अनसर्टॅनिटी मेजरमुळे आपल्याला त्या ठिकाणी एरर्स त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो। पण आता हे सगळं असताना सर्व इन्स्ट्रुमेंट सुद्धा योग्य आहे, सिस्टमॅटिक एरर सुद्धा चांगल्या प्रकारे आहे, तरी पण त्या ठिकाणी जो काही एरर येतो त्याला आपण रॅन्डम एरर म्हणतो। हा रॅन्डम एरर कशामुळे येऊ शकतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्यामुळे हा एरर येऊ शकतो। काही वेळेस उष्णतेमुळे येऊ शकतो, टेम्परेचरच्या कारणामुळे हा एरर येऊ शकतो, तर काही वेळेला हवेच्या वातावरणामुळे, आर्द्रतेमुळे येऊ शकतो, काही वेळेला ड्राय हवा असेल, काही वेळेला या ठिकाणी ड्राय नसेल, कोरडी हवा नसेल, त्या ठिकाणी मॉइश्चर्स असू शकते। त्यामुळे असे वेगवेगळे फॅक्टर्स काय होतात या ठिकाणी अफेक्ट होतात आणि या फॅक्टर्समुळे काय येऊ शकतो की आपल्याला काही गोष्टी मेजरमेंट करत असताना त्या ठिकाणी एरर येऊ शकतो। काही वेळेस नॉइज त्या ठिकाणी येऊ शकतो। ज्यावेळेस आपल्याला साऊंडची इंटेन्सिटी मेजरमेंट करायची असेल त्यावेळेस साऊंडमध्ये वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होतात आणि वेगवेगळे आवाज एकत्रित होऊन त्या ठिकाणी काय तयार होतो? नॉइज तयार होतो किंवा गोंगाट तयार होतो आणि या गोंगाटामुळे त्या ठिकाणी काय होतं की रॅन्डम एरर त्या ठिकाणी येतो। जरी आपला इन्स्ट्रुमेंट एम्पियर हे मेजरमेंट, करंट मेजरमेंट करायचं आहे, सेन्सिटिव्हिटी मेजरमेंट करता येईल, किंवा साऊंड मेजरमेंट करत असताना आपण डेसिबल युनिटमध्ये मेजरमेंट करतो, हे साऊंड मेजरमेंट करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नॉइज त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे या प्रकारच्या एररला आपण रॅन्डम एरर असं म्हणतो। हे रॅन्डम एरर सीझननुसार सुद्धा येऊ शकतात। विंटरमध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे आपण हीट मेजरमेंट करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी हीट मेजरमेंट करत असताना त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तो जो काही एरर येतो त्या एररला आपण रॅन्डम एरर म्हणतो। म्हणजे रॅन्डम एरर इज कॉजेस ड्यू टू दी ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, ड्रायनेस, moisture, temperature, pressure, so many things it can be happens or affected. Sometimes we have to measure the velocity of vehicle if the wind is larger. ज्या ठिकाणी वाइंड लार्ज आहे त्या ठिकाणी जर वादळ वारं सुटलेलं असेल त्यावेळेस काय होईल की व्हेलॉसिटी, जी काही एअरची व्हेलॉसिटी आहे, वाइंडची व्हेलॉसिटी ही त्या ठिकाणी अफेक्ट करते। जर त्याच्या विरुद्ध दिशेनं जर वाइंडची व्हेलॉसिटी चाललेली असेल तर त्याच्या बाईकची व्हेलॉसिटी काय होईल, त्या ठिकाणी रिड्यूस होईल। म्हणजे या ठिकाणी जो काही एरर असा इंट्रोड्यूस झालेला आहे
that error is a random error. So such a error is said to be a random error. Random error is causes by the different parameter. वेगवेगळ्या बाहेरच्या सिस्टीम नुसार त्याच्यावर अफेक्ट करणारे जे काही घटक आहेत त्या घटकामुळे जो एरर त्या ठिकाणी येतो त्याला आपण रॅन्डम एरर असं म्हणतो. तर दुसरं पहिला जो काय आपण पाहिला सिस्टमॅटिक एरर, या सिस्टमॅटिक एरर मध्ये काय होऊ शकते की आपण बऱ्याच अंशी काय करतो, साधं उदाहरण घेऊया की घड्याळ आपण योग्य टाइमला नाही लावली, 5 मिनिट 10 मिनिट पुढे केली तर तो 10 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी ऍड होतो आणि 8 वाजलेले असतील तर 8:10 झालेले असतात. म्हणजे हा एरर कशामुळे आलेला आहे, ड्यू टू द सेटिंग. आपण त्याची प्रॉपर टायमिंग सेट केलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी जो काही एरर यूज होतो, आपला इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे, दो देर इज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. वाय दॅट इन्स्ट्रुमेंटल एरर इज ऑकर्ड व्हाईल दिस इन अ वॉच द टाइम इज डिफरंट. म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला म्हणता येणार नाही की घड्याळ मागे गेलेली आहे किंवा घड्याळ पुढे चाललेली आहे असं सांगता येणार नाही, कारण आपण त्या ठिकाणी सेटिंग्स बरोबर केलेली नाही, टाइम ऍडजस्ट केलेला नाही. त्यामुळे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी जो एरर दाखवतो त्याला आपण सिस्टमॅटिक इन्स्ट्रुमेंटल एरर किंवा त्या ठिकाणी आपण झिरो ऍडजस्टमेंट केलेली नाही. स्पीड आहे, गाडीची स्पीड आपण स्पीडोमीटर मध्ये मेजरमेंट करतो, गाडीची स्पीडचा जो इंडिकेटिंग करणारा पॉइंटर आहे तो पॉइंटर 0शी जर ऍडजस्ट असेल तर त्या ठिकाणी तेवढा एरर त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी एरर ड्यू टू द इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल आपल्याला करत असताना, परफॉर्म करत असताना आपण गाडीचं त्या ठिकाणी योग्य ठिकाणी सेटिंग्स केलेली नसेल किंवा आपण घड्याळानं टाइम मेजरमेंट करायलो, टाइम ड्युरेशन आपल्याला मेजरमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी रेस चालू आहे, रनिंग रेस चालू आहे आणि आपण प्रत्येक पार्टिसिपंटसाठी एक एक घड्याळ दिलेली आहे, त्याला 0 सेटिंग आपण केलेलीच नसेल किंवा प्रॉपर सेटिंग केलीच नाही आणि सेटिंग करताना तू पुढे पळाल्यानंतर आपण घड्याळ चालू केली, त्याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी इम्परफेक्शन, दॅट इम्परफेक्शन एरर ड्यू टू द इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटल टेक्निक करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला इम्परफेक्शन त्या ठिकाणी 0 सेटिंग केलेली नाही. आणि दुसरं म्हणजे लास्ट या ठिकाणी पर्सनल एरर, म्हणजे आपण तो पुढे गेला रनिंग करत आणि आपण त्या ठिकाणी त्या घड्याळीचं आपण त्याचं नॉब दाबला आणि त्याच्यामध्ये मायक्रो सेकंद मिली सेकंदचा एरर आला तर तो एरर त्या ठिकाणी जो एरर आला त्या एररला आपण पर्सनल एरर म्हणतो. पर्सनल एरर रिड्यूस करण्यासाठी तुम्ही चांगला त्या ठिकाणी पर्सन यूज करा की ज्याच्यामध्ये 5 सेन्स ऑर्गन असतात, ते नॉर्मल असायला पाहिजे. सगळ्यालाच 5 सेन्स ऑर्गन असतात तर ते 5 सेन्सिंग ऑर्गन त्या ठिकाणी नॉर्मल असायला पाहिजे. म्हणजे डोळे चांगले असायला पाहिजे, कान चांगला असायला पाहिजे, लिहिता बरोबर यावं पाहिजे, सेन्सिंग आलं पाहिजे त्या ठिकाणी आणि योग्य स्किल त्या ठिकाणी आलं पाहिजे, जिभेला चव असली पाहिजे. हे सेन्सिंग ऑर्गन्स आहेत. म्हणजे हे ऑर्गन्स जर या ठिकाणी योग्य रीतीनं असेल तर आपण त्याला पर्सनल एरर म्हणतो. आणि ते सगळं असूनही फायदा नाही की त्या ठिकाणी त्याला वेल सर्टिफाईड नाही. तो काही गोष्टीसाठी सर्टिफाईड पर्सन त्या ठिकाणी रिक्वायर लागतो की त्या ठिकाणी कधी आणि केव्हा तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन्स केव्हा येतील आणि कशा पद्धतीने आपल्याला नोट डाऊन करायचे असतात. हे ऑब्झर्वेशन्स आपल्याला त्याची मेथड माहिती पाहिजे, त्या डिव्हाइसची मेथड्स आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सिस्टमॅटिक एरर काय करता येतो, मिनिमाइज करता येतो, म्हणजे कमी करता येतो, त्या ठिकाणी रिड्यूस करता येतो सिस्टमॅटिक एरर. परंतु रॅन्डम एरर या ठिकाणी कधीही रिड्यूस आपल्याला करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटल एरर हा सिस्टमॅटिक पद्धतीने येऊ शकतो किंवा इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असल्यावरही येऊ शकतो. इन्स्ट्रुमेंटल फॉल्टी म्हणू शकतो का आपण स्केलनं मेजरमेंट करायचं आहे आणि स्केलनं त्याच्यामध्ये फरक कॉन्स्टंट डिफरन्स येत असेल तर स्केल खराब आहे म्हणता येणार नाही. आपल्याला तो
इन्स्ट्रुमेंट बदलून त्याच्याशी जी काही रेंज असेल त्या रेंजचा आपल्याला डिव्हाइस त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल आणि अशा प्रकारे त्याचा एरर आपल्याला मिनिमाइज करावं लागेल किंवा आपल्याला तो एरर कमी करावा लागेल. म्हणजे कमी कशा पद्धतीनं आपण एरर करू शकतो तर त्या ठिकाणी रिपिटेशन करू शकतो, क्वालिटी इन्स्ट्रुमेंट आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, त्यानंतर स्किल आपण पर्सन स्किल चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण कन्सिडर करून सर्टिफाईड वेल पर्सन घेऊन आपण त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटली अरेंजमेंट करून आपण तो एरर कमी करू शकतो. पर्सन चांगला वापरा, यूज करा, वेल सर्टिफाईड यूज करा. त्यानंतर तुम्ही ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर केअरफुल ऑब्झर्वेशन्स घेईल, त्याच्यामधले स्किल्स त्या ठिकाणी चांगले असतील, स्किलनं तो काम करत असेल तर तो पर्सन आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. आणि मेथड ऑफ मेजरमेंटमध्ये आपण रिपीटिंग मेजरमेंट्स त्या ठिकाणी वापरत असेल तर आपल्याला या ठिकाणचा हा सिस्टमॅटिक एरर आपल्याला काय करता येतो, कमी करता येतो. तसा रॅन्डम एरर आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येणार नाही. हे झालं एस्टिमेशन ऑफ एरर आणि एरर मेजरमेंट आपण या पद्धतीने काढतो. आता आपल्याला मेजरमेंट करत असताना आपल्याला सांगता यायला पाहिजे की एररचं इस्टिमेशन कसं करायचंय. बरेच जण प्रश्न विचारल्यावर इस्टिमेशन ऑफ एरर मध्ये 3 प्रकारचे एरर बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी लिहितात. तुम्हाला सांगितलं की डोंट डिस्क्राइब द टाइप्स ऑफ एरर, यू कॅन डिस्क्राइब द एस्टिमेशन ऑफ एरर. डिरायव्हेशन ऑफ द एस्टिमेशन ऑफ एरर. एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे तुम्ही एरर कसा काढणार आहात. हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द एस्टिमेशन ऑफ एरर इन युअर मेजरमेंट और इन युअर एक्सपेरिमेंट. कोणताही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना तुम्ही तुमचा एरर कशा पद्धतीनं काढणार आहात हे एरर तुम्हाला इस्टिमेट करायचं आहे, काढायचं आहे. हा फरक आहे की टाईप आणि इस्टिमेशन मध्ये बरेच विद्यार्थी प्रश्न दिलेला असताना प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत, त्यामुळे तो टाईपच्या ऐवजी इस्टिमेशनच्या ठिकाणी त्या ठिकाणी टाईप लिहून मोकळे होऊन जातात आणि मला 3 मार्क मिळतात असं लक्षात घेतात. म्हणजे अशा बऱ्याच चुका प्रत्येक विद्यार्थ्याकडून होतो. त्यासाठी केअरफुली तुम्ही इस्टिमेशनचा फरक आणि टाईप डिस्क्राईब करत असतानाचा फरक त्यासाठी तुम्ही क्वेश्चन्स पाहायचा आणि क्वेश्चन पाहिल्यावर तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येतो आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं असते. किती लिहायचं आणि किती नको लिहायला पाहिजे. बरंच काही जास्त विद्यार्थी लिहित असतात त्यामुळे त्यांना वेळही मिळत नाही 3 तासाचा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लिमिटेड काय सांगायचं आहे तेवढंच त्या ठिकाणी डिस्क्राईब करायचं, आगावीच जास्त आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं नाही. तर जर तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न विचारला की एरर टाइप्स ऑफ एरर विचारला तर त्याची डेफिनेशन लिहा, सिस्टमॅटिक एरर लिहा, सिस्टमॅटिक एररचं एखादं एक्झाम्पल लिहा आणि 1, 2, 3 पॉइंट्स लिहा. त्यानंतर रॅन्डम एरर कशामुळे येतो याचे 2-3 पॉइंट्स लिहा. झालं. या ठिकाणी 10 ते 12 मिनिटांमध्ये हे सर्व तुम्हाला लिखाण कंप्लीट करता येतं. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हा जो काही क्वेश्चन विचारला जाईल हा लॉंग टाईप क्वेश्चन्स आहे. हा लॉंग टाईप क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कासाठी विचारू शकतात. 3 मार्काचा हा प्रश्न आणि 2 मार्कासाठी एखादा प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. म्हणजे या पद्धतीचं क्वेश्चन पॅटर्न्स न्यू सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल किंवा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानुसार तुम्हाला कन्सेप्च्युअल आयडिया त्या पद्धतीनं लिहाव्या लागतात. आता पाहूया आपण पुढचा भाग एस्टिमेशन ऑफ एरर. आता पाहूया एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये आपल्याला मीन आपल्याला काढायचं आहे. मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन कसा लिहिला जातो E बार किंवा ये मीन ना आपण त्या ठिकाणी लिहितो एस्टिमेशन ऑफ एरर.
ए बार असे लिहितो किंवा ए मीन. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी एच्या रीडिंग घेतलेल्या आहे A1, A2, A3, A4 आणि A5 अशा प्रकारे आपण रीडिंग घेतलेल्या आहेत. कुठपर्यंत, N पर्यंत आपण रीडिंग घेतलेले आहेत. A1, A2, A3, A4, A5 डॅश N रीडिंग्स आपण घेतलेल्या आहेत. एखादा वस्तूची मेजरमेंट केली आणि त्याच्या आपण प्रिसिशन रीडिंग घेतल्यात. पहिली A1, दुसरी A2, A3, A4, A5 डॅश AN. आता मीन म्हणजे काय सांगता येते, ए मीन म्हणजे काय, एकूण किती आहेत, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 प्लस डॅश किती आहेत, AN रीडिंग आहे. टोटल किती रीडिंग झाले, 1 2 3 4 5 6 7 डॅश N रीडिंग. म्हणजे टोटल संख्या किती आणि टोटल आपण किती या ठिकाणी डाटा मेजर केलेला आहे. टोटल डाटा किती मेजर केला त्याची बेरीज करा आणि त्याला तेवढ्या संख्येनं भागूया. N संख्या आहेत, N न भागलं, याला मीन म्हणतात. म्हणून ए मीन बरोबर काय लिहिता येते, 1/N ला 1/N. आता या लिहिण्याचं चिन्ह आहे, याला काय म्हणायचं, समेशन. समेशन आय 1 पासून ते N पर्यंत आहे, त्या कोणता आहे, AI. AI समेशन म्हणजे बेरीज 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 समेशन. आय बरोबर 1 घ्या, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. हे जे काय लिहिलं ते आपण या चिन्हाने लिहिलं, याला समेशनचं चिन्ह म्हणलं. आपण पहिल्यांदा मीन काढला मीन. आता मीन काढल्याच्या नंतर आता दुसरी प्रोसिजर, पहिले लक्षात आली, मीन काढली, याला दिला आपण 1 नंबर आणि याला दिला आपण 2 नंबर. आता दुसरी पद्धत, दुसऱ्या याच्यामध्ये पॉइंट आहे. पहिला पॉइंट मीन करायचं, एस्टिमेशन करत असताना कन्सिडर केला आपण ए पासून ते N पर्यंत रीडिंग घेतल्या, N रीडिंग घेतल्या, मग त्याचा आपण मीन काढला, मीन लिहिला 1/N समेशन आय व्हॅरीज फ्रॉम 1 to N AI. आता दुसरं याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर. आता ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय, इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू मायनस ईच रीडिंग ऑफ द व्हॅल्यू. डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच रीडिंग व्हॅल्यू, याला आपण ऍब्सोल्यूट एरर बघा, लक्षात घ्या. मीन व्हॅल्यू काढली आपण, ए मीन काढली, याच्यामधून A1 वजा करा, नंतर या मीन मधून A2 वजा करा, या मीन मधून A3 वजा करा, या मीन मधून A4 वजा करा. त्याला आपण ऍब्सोल्यूट एरर म्हणतो. ऍब्सोल्यूट एरर त्याला लिहायचं डेल्टा A1. डेल्टा A1 म्हणजे काय, मीन ए मीन वजा A1. हे मॉड म्हणजे काय, ऋण आलं तरी धन घ्यायला, ऋण संख्या आली तरीही धन संख्या घ्या. इथं ऋण आलं, समजा ही मोठी संख्या आहे, ही मोठी संख्या आहे, ही लहान संख्या आहे, मग काय ऋण संख्या आहे, ऋण आले तरी याला धनच घ्यायचं, मोडचा अर्थ धन संख्या घ्यायची. डेल्टा A1. तसं आपल्याला किती व्हॅल्यू मिळतील ऍब्सोल्यूट एररच्या, 1 2 3 4 5 टोटल N व्हॅल्यू मिळतील. बघ आता हे लक्षात आलं. आता याच्या वरती लिहितो दुसरा पॉइंट, आपण इथं लिहूया, काय लिहिला, ऍब्सोल्यूट एरर. इथं लिहितो दुसरा पॉइंट, ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर काढला.
आता ऍब्सोल्यूट एरर कसा लिहितो आपण? डेल्टा ए, डेल्टा ए, डेल्टा ए किती रीडिंग्स आहेत या ठिकाणी? n रीडिंग्स आहेत. मग पहिली रीडिंग, दुसरी रीडिंग, अशा n रीडिंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग या ठिकाणी लिहितो मी पहिल्या रीडिंगचा डेल्टा A1 बरोबर आहे ए मीन मायनस A1 डॅड 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 शेवटचं लिहून टाकतो या ठिकाणी ए मीन मायनस ए. अशा पण काढल्या, n काढल्या, n याला ऍब्सोल्यूट एरर नाव दिलं ऍब्सोल्यूट एरर. आता आपल्याला याचा मीन काढायचा. कशाचा? ऍब्सोल्यूट एररचा मीन काढायचा. हे लक्षात आलं. आता ऍब्सोल्यूट एरर काय दिलेला आहे त्याचा मीन काढायचा. तिसरा पॉइंट काय? मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर आपल्याला काढायचा. मीन ऍब्सोल्यूट एरर पाहून घ्या. ऍब्सोल्यूट एरर. आता आपल्याला मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. मीन ऍब्सोल्यूट एरर कसा काढणार आहोत? मीन ऍब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन, डेल्टा ए मीन, त्याला आपण मीन ऍब्सोल्यूट एरर असं म्हणतो. हा मीन ऍब्सोल्यूट एरर आपण त्या ठिकाणी लिहितो. डेल्टा ए मीन म्हणजे काय? डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डॅश किती? डेल्टा AN आणि डिवायडेड बाय याला लिहिता येईल 1/n समेशन I व्हॅरीज फ्रॉम 1 to n डेल्टा EI म्हणजे मीन एररचा आपण काढलं. याला इक्वेशन नंबर 3 दिलं. इक्वेशन 3 दिलं. आता आपल्याला सगळे इक्वेशन लक्षात आहेत. पहिलं इक्वेशन मीनचं आलं, दुसरं इक्वेशन ऍब्सोल्यूट एररचं काढलं, तिसरं मीन ऍब्सोल्यूट एरर. पहिलं डाटा, दुसरं मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन ऍब्सोल्यूट एरर. डाटाचं इक्वेशन काढलं, त्याला नाव नाही दिलं आपण. याला 3 दिलं, मीनला 2 नाव दिलं आणि पहिलं A1 A2 A3 डॅश EN आपण घेतलेल्या संख्या घेतलेले मेजरमेंट त्याला 1 नाव दिलं. आता याचं इक्वेशन पाहिलं, ते इक्वेशन आलं. आता चौथा भाग याच्या मधला वरती लिहितो या ठिकाणी. ऍब्सोल्यूट एरर वरचं या ठिकाणी कट करतो. 3 नंबरच्या नंतर 4 नंबर काय येईल या ठिकाणी? 4th नंबर पाहूया. 4th नंबर काय येईल? आता मीन काढलं. आता या ठिकाणी रिलेटिव्ह एरर काढायचं. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय सांगता येईल या ठिकाणी? मीन ऍब्सोल्यूट एरर रेशो ऑफ डेल्टा ए मीन ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन ए मीन. हा झाला रिलेटिव्ह एरर. याला आपण 4 नाव दिलं. इक्वेशन नंबर 4 दिलं. आणि पर्सेंटेज एरर म्हणजे काय? 5वं लिहून टाकू. पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर याला लिहितो. पर्सेंटेज एरर बरोबर आहे. काय लिहिता येते? रिलेटिव्ह एरर कशानं लिहिलेलं आहे? R न. कशानं रिप्रेझेंट करतात? R गुणिले 100 केलं की पर्सेंटेज एरर तयार होते. R गुणिले 100 पर्सेंटेज एरर. हे मिटून टाकतो. लक्षात आलं. आता पर्सेंटेज एरर R into 100. रिलेटिव्ह एरर R बरोबर डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. लिहून टाकू इथं. डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन
into the 100 into the 100. याला आपण पर्सेंटेज एरर असं म्हणतो. हा काय झाला? पर्सेंटेज एररचा या ठिकाणी फॉर्म्युला झाला. रिलेटिव्ह एरर इंटू 100 इज अ पर्सेंटेज एरर. हा फॉर्म्युला करून आपल्याला काय करता येतात? प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. याच्या सहाय्याने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. आता यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. या ठिकाणी कॉम्बिनेशन्स ऑफ एरर. एरर कशा प्रकारे कॉम्बिनेशन केल्यावर त्या ठिकाणी एरर तयार होतात. हा कॉम्बिनेशन ऑफ एरर या ठिकाणी पाहूया. हे अगोदरचं पाहून घ्या. आता पाहूया की कॉम्बिनेशन ऑफ एरर. एरर आपल्याला मिक्स कसे करता येतात? एरर कंबाईन कसे करायचे, मिक्स कसे करायचे? पहिला एरर इन सम अँड डिफरन्स. बेरीज आणि वजाबाकीमध्ये एरर कसा आपल्याला त्या ठिकाणी इस्टिमेट करता येतो. दोन एरर दिलेले असतील तर तो कसा एरर इस्टिमेट करता येतो? उदाहरणामध्ये एरिया आहे, एरिया दिलेला आहे. एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ दिलेली, एल इंटू बी. लांबी मधला एरर दिला एक्स बरोबर ए प्लस और मायनस डेल्टा ए, आणि रुंदी दिलेली आहे वाय बरोबर बी प्लस और मायनस डेल्टा बी. बी म्हणजे काय? ए आणि बी म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंट मधला एरर दिलेला आहे. समजा या दोन रिडिंगचा एरर दिला आणि एरिया दिलेला एल गुणिले बी असं जर का दिलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी त्या एररची बेरीज आपल्याला काढायची असेल तर उदाहरणामध्ये आपल्याला एररची बेरीज वजाबाकी करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला कसं करावं लागेल हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी एक एक्स दिलेला आहे, दुसरा वाय दिलेला आहे. दोन्ही लांबी दिलेल्या असतील तर पहिली लांबी मधला फरक आणि दुसऱ्या लांबी मधला फरक दिलेला असेल तर झेड बरोबर एक्स अधिक वाय आपल्याला लिहिता येईल. या पद्धतीनं लिहिता येतो. हा एरर आपल्याला कशा पद्धतीने एस्टिमेट करता येईल तो आपल्याला दोघांची बेरीज करून आपल्याला त्या ठिकाणी एरर एस्टिमेट करता येते. तसंच वजाबाकीचा सुद्धा एरर आपल्याला एस्टिमेट करता येते. आपण एक्स आणि वाय रिप्रेझेंट केलं. आता एक्स काय आहे या ठिकाणी? ए प्लस और मायनस डेल्टा ए आहे अधिक दुसऱ्या कंसामध्ये बी अधिक प्लस और मायनस डेल्टा बी. झेड बरोबर काय दिलं आपण? झेड म्हणजेच डेल्टा झेड. हा झेड काय राहील? झेड प्लस और मायनस डेल्टा झेड राहील. आणि झेड म्हणजे काय? एक्स अधिक वाय. एक्स अधिक वाय या ठिकाणी असेल का? आता या ठिकाणी पण पाहूया की याच्यामधला एरर दिलेला आहे एक्स आणि वाय क्वांटिटी मधला. तर तो झेड बरोबर आपल्याला लिहिता येईल ए अधिक बी म्हणजेच झेड आहे. एरर किती आलेला आहे? टोटल एरर त्याच्यामध्ये प्लस और मायनस डेल्टा झेड बरोबर काय लिहिता येईल आपल्याला? एक्स अधिक वाय लिहिता येईल. झेड म्हणजेच दोन रिडिंग्स त्या ठिकाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये डेल्टा ए एवढा एरर आला, बी मध्ये डेल्टा बी एवढा एरर आला. तर तो किती झाला एकूण? त्याची बेरीज करायची. डेल्टा झेड प्लस और मायनस डेल्टा झेड बरोबर काय लिहिता येईल आपल्याला? ए प्लस और मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस और मायनस डेल्टा बी. आता आपण या ठिकाणी झेड प्लस और मायनस डेल्टा झेड एरर काढून दोघांचा कॉम्बिनेशन ऑफ एरर काढला. कॉम्बिनेशन केलं, बेरीज केली दोन याची. तर काय लिहू आपण? एका कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये
प्लस और माइनस डेल्टा ए प्लस और माइनस डेल्टा. आता याचं कंपॅरिझन करा. झेड म्हणजेच काय येईल, झेड बरोबर ए प्लस बी येईल आणि डेल्टा झेड म्हणजेच प्लस और मायनस डेल्टा झेड प्लस और मायनस डेल्टा ए प्लस और मायनस डेल्टा बी. तसंच वजाबाकी करायची असेल तर या प्लसच्या ठिकाणी मायनस करा, म्हणजे वजाबाकी येऊन जाईल, या ठिकाणी डिफरन्स येऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बेरीज आणि वजाबाकीचं आपल्याला कॉम्बिनेशन्स या ठिकाणी काढता येते. हे झालं बेरजेचं. आता बेरजेच्या ऐवजी या ठिकाणी वजाबाकी असेल तर या ठिकाणी वजाबाकी असेल तर हे प्लस और मायनस ॲज इट इज प्लस और मायनस ॲज इट इज. डिफरन्स असेल तर ए वजा बी. झेडचं काय होईल, झेड प्लस और मायनस बरोबर आहे, याची वजाबाकी काय एक्स मायनस वाय प्लस और मायनस इथं एक्स मायनस वाय, इथं ए मायनस बी आणि इथं प्लस और मायनस ए मायनस बी केलं मायनस या ठिकाणी बी प्लस और मायनस आणि डेल्टा ए मायनस प्लस और मायनस किंवा डेल्टा बी. म्हणजे या ठिकाणी मायनस प्लस डेल्टा ए इथं प्लस मायनस डेल्टा बी. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सम अँड डिफरन्स या ठिकाणी काढता येतो. कॉम्बिनेशन करून दोन किंवा दोन पेक्षा जास्त एरर आपण त्या ठिकाणी बेरीज करू शकतो. उदाहरणामध्ये एक दिलेला आहे 7% एरर दिला, दुसरा 3% मध्ये एरर दिलेला असेल तर हे पर्सेंटेज मध्ये एरर दिलेला असेल तर या ठिकाणी प्लस और मायनस दिलेला एरर असेल. उदाहरणामध्ये आपण हा एरर आपण या पद्धतीने घेऊया. आपण एखादी रीडिंग घेतलेली आहे 3.2 प्लस और मायनस 0.01. ही पहिली एक्स व्हॅल्यू आली, दुसरी वाय आली 3.1 प्लस और मायनस 0.02. आता याची बेरीज करायची असेल तर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6.3 प्लस और मायनस 2 आणि 1 3 0.03. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, त्याची बेरीज करता येईल प्लस और मायनस. मग याचा एरर किती आला, डेल्टा झेड बरोबर 0.03 आणि डेल्टा आणि झेड किती आला, झेड बरोबर 6.3 आला. वजाबाकी करायची असेल तर या ठिकाणी मायनस करा, या ठिकाणी मायनस करायचं. एरर त्या ठिकाणी मायनस केलं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला या पद्धतीने सम अँड डिफरन्स आपल्याला काढता येईल. आता पाहूया आपण पुढचा भाग. आता दुसऱ्या याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ एरर मध्ये एरर इन प्रॉडक्ट आणि डिव्हिजनचा एरर आपल्याला काढायचा आहे. सपोज आपण केलं की झेड म्हणजे दोघांचा गुणाकार आहे ए आणि बी. झेड म्हणजे ए गुणिले बी याचा गुणाकार आहे एरर, आणि त्याच्यामधला एरर ए मधला एरर डेल्टा ए आहे, बी मधला एरर डेल्टा बी आहे. तर या ठिकाणी टोटल संख्या किती आली, ए प्लस और मायनस डेल्टा ए बी प्लस और मायनस डेल्टा बी आली. म्हणजे या ठिकाणी दोघांचा एरर काढून जी व्हॅल्यू आली ही करेक्ट व्हॅल्यू आहे. ही झेड बरोबर ए बी आहे. तर ह्या दोघांमधला एरर आपण रिप्रेझेंट केला. ही पहिल्या रिडिंगचा एरर आलेला आणि टोटल करेक्ट रिडिंग ही सुद्धा करेक्ट रिडिंग आलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला या दोघांचा प्रॉडक्ट काढायचा आहे. प्रॉडक्ट काढायचा आपण झेड प्लस और मायनस डेल्टा झेड घेतला होता. याच्यामध्ये डेल्टा झेड किती येईल हा आपण
या दोघांचा गुणाकार केला. इथं लिहिलं ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए इंटू बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी लिहिलं. या दोघांचा गुणाकार करूया आपण. ए बी प्लस ऑर मायनस आहे ए गुणिले डेल्टा बी यानं गुणून घ्या डेल्टा ए गुणिले बी गुणिले डेल्टा ए. त्याच्यानंतर प्लस ऑर मायनस डेल्टा ए डेल्टा बी हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनला आपण डिवाइड झेड न करू. झेड म्हणजेच काय आहे, इथं दिले झेड बरोबर आहे ए बी. झेडची किंमत ए बी आहे. टाकू झेड डिवायडेड बाय झेड म्हणजेच इथं एक येईल प्लस ऑर मायनस डेल्टा झेड बाय झेड. का केलं आपण याच्यासाठी, कारण आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचा आहे. कशामधला, प्रॉडक्ट मधला पर्सेंटेज एरर आपल्याला काढायचा आहे. म्हणून आपण झेड न या इक्वेशनला डिवाइड केलं. डिवाइड करून हा इक्वेशन आला ए बी डिवायडेड बाय ए बी आलं. या ठिकाणी ए बी डिवायडेड बाय ए बी म्हणजे 1 येईल. ए डेल्टा बी ला आपण ए बी ने डिवाइड केला. हा ए कॅन्सल झाला. बी हा बी कॅन्सल झाला. डेल्टा ए डेल्टा बी खूप लहान आहे, त्याला आपण एखाद्या संख्येनं ए बी न डिवाइड केलं तर ही स्मॉलर संख्या आहे. दिस इज अ स्मॉलर क्वांटिटी. त्यामुळे याला नेग्लेक्ट करू. झिरो येईल. नेग्लेक्ट दिस क्वांटिटी. याला काढून टाकूया. आता राहील काय याच्यामध्ये, रिमेनिंग काय राहील, वर या ठिकाणी इक्वेशन मध्ये लिहितो. रिमेनिंग काय राहिलेलं आहे हे लक्षात आलं. आता या ठिकाणी रिमेनिंग काय राहिलेलं आहे ते पाहूया. या ठिकाणी रिमेनिंग काय राहिलं, झेड बाय झेड ची किंमत काय आली, 1 आली. झेड बाय झेड इज 1. प्लस और मायनस डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड केलं इक्वल टू ए बी काय होईल, याची किंमत 1 होईल. प्लसला प्लस डेल्टा बी बाय बी डिवायडेड बाय बी लिहिलं. प्लस डेल्टा ए डिवायडेड बाय हे नेग्लेक्ट केलं म्हणजे ही झिरो क्वांटिटी झाली. दिस इज अ नेग्लेक्टिंग क्वांटिटी 0. आता या 1 ला इकडं नेलं तर मायनस होईल. हे कॅन्सल झालं. हे आणि हे कॅन्सल झालं. काय राहिलं, प्लस और मायनस डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड आलं. आता डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड. या ठिकाणी प्लस और मायनस ही, या ठिकाणी प्लस और मायनस ही, प्लस और मायनस काय येईल, डेल्टा बी डिवायडेड बाय बी प्लस और मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय हे इक्वेशन्स तयार झाले. प्रॉडक्ट असो किंवा डिव्हिजन असो, 2 प्रॉडक्ट असतील, 2 पर्सेंटेज एररचा प्रॉडक्ट आपल्याला काढायचा आहे, गुणाकार करायचा असेल तर आपल्याला हे सूत्र त्या ठिकाणी वापरता येईल. म्हणजे आपण या ठिकाणी नवीन सूत्राची त्या ठिकाणी मॅथमॅटिकल मेथड्स वापरून तो सूत्र आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे किंवा तयार केलेला आहे. या पद्धतीनं काय होईल, डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल, या ठिकाणी एररच्या अशा 4 वेगवेगळ्या निघतात. पहा, याला जर आपण प्लस ठेवलं, डेल्टा बी डिवायडेड बाय बी प्लस डेल्टा ए डिवायडेड बाय ई. त्यानंतर मायनस केलं, डेल्टा बी डिवायडेड बाय डी मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय ही एक व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय बी प्लस डेल्टा ए डिवायडेड बाय ई. प्लस घेऊया डेल्टा बी डिवायडेड बाय बी, इथं मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय.
प्लस ऑर मायनस, अगोदर प्लस घेतलं डेल्टा बी बाय बी, याचं प्लस घेतलं डेल्टा ए बाय बी. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये, पहिल्या याच्यामध्ये प्लस घेऊन केलं, दुसऱ्या याच्यामध्ये मायनस घेतलं, मायनस डेल्टा बी बाय बी, डेल्टा बी बाय बी मायनस डेल्टा ए बाय बी, एक व्हॅल्यू दोन व्हॅल्यू. त्यानंतर इथलं मायनसच ठेवलं, इथलं प्लस ठेवलं, पहिल्यांदा इथं प्लस ठेवलं होतं, प्लसला प्लस, मायनस घेतलं, इथं प्लस घेतलं, इथं प्लस घेतलं, डेल्टा बी बाय बी. म्हणजे अशा किती व्हॅल्यू तयार होतात? 4 व्हॅल्यूज या ठिकाणी तुम्हाला काय मिळतात? एरर एस्टिमेशनच्या 4 वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळतात. त्यामुळे तुम्हाला मोस्ट इफिशियंट काय करायचं आहे? डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा ए बाय ए. प्रॉडक्ट असेल तर बेरीज करा, किंवा डिव्हिजन असेल तरी त्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही? ऍडिशन करू शकता. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला पर्सेंटेज एरर कॉम्बिनेशन असेल 2, तर 2% एररचं कॉम्बिनेशन तुम्हाला या इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला सहज पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. पाहून घ्या ही इक्वेशन्स परत एकदा. आणि मग या ठिकाणी आपल्याला सुटेबल एररचं इक्वेशन्स काय लिहिता येईल? एवढे सारे इक्वेशन्स आहेत, आपल्याला प्लस करायचं का मायनस करायचं? मग त्यासाठी इथं काय कन्सिडर करूया? ऑलवेज वी हॅव टू कन्सिडर द पॉझिटिव्ह. डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा ए बाय ए, हा झाला डेल्टा झेड बाय झेड. या पद्धतीनं आपल्याला काय करता येतो? एरर काढता येतो. प्लस और मायनस घेऊन काढायची गरज नाही, तर इथं काय करायचं आहे? तुमचा एरर हा प्लस करा किंवा मायनस करा. याचाच अर्थ काय? की पहिल्यांदा प्लस करून पहा, नंतर मायनस करून पहा. परंतु या ठिकाणी एक्सपेरिमेंटली किंवा सायंटिफिक मेथडनं काय लक्षात आलं की हा एरर डेल्टा बी बाय बी मध्ये डेल्टा ए बाय ए मिसळा, म्हणजे तुम्हाला त्याचा प्रॉडक्ट मिळू शकतो किंवा त्याचा डिव्हिजन त्या ठिकाणी मिळू शकतो. हे आपल्याला या कॅल्क्युलेशन डेरायव्हेशन नुसार आपल्याला काढता येईल. आता पाहूया आपण पुढचा पार्ट. या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला 2 एरर किंवा 3 एरर साठी आपल्याला काढता येईल. या ठिकाणी 3 एरर असतील तर डेल्टा झेड कसा काढणार? हे 2 एरर साठी आला ए आणि बी. समजा आता 3 एरर्स या ठिकाणी दिलेला असेल तर डेल्टा झेड हा 3 एररचा दिलेला असेल तर 3 क्वांटिटी दिलेल्या असतील तर झेड इक्वल टू ए बी सी अशा क्वांटिटी दिलेल्या असतील तर मग तुम्हाला डेल्टा झेड बाय झेड काय लिहिता येईल? डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा सी बाय सी. या पद्धतीने तुम्हाला सिमिलर 3 याचा एरर त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल आणि प्रॉडक्ट किंवा डिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी काढता येते. आता याच्यामध्ये आणखी एक आपल्याला दिलेलं आहे की झेड बरोबर ए टू दी पॉवर पी आणि बी टू दी पॉवर क्यू दिलेला असेल तर झेड दिलेला आहे. आणखी एक पहा याच्यामध्ये असं जर का दिलेलं असेल तर कसं काढता येईल? ए टू दी पॉवर पी आणि बी टू दी पॉवर क्यू असं दिलेलं असेल तर कशा पद्धतीने लिहिणार? डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड ही पॉवर इथे येईल डेल्टा ए डिवायडेड बाय ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी डिवायडेड बाय बी. या पद्धतीने तुम्ही त्याचा एरर एस्टिमेट करू शकता. म्हणजे याचा पॉवर पी ला असं इथे लिहिता येते पी इंटू डेल्टा ए बाय ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी बाय बी. या पद्धतीने तुम्हाला
तो एरर काढता येईल. झेड मधला a टू दी पॉवर p b टू दी पॉवर q असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तो एरर एस्टिमेट करता येतात. या ठिकाणी काय प्रॉब्लेम दिलेले आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही पाहून घ्या. सॉल्व केलेले प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. पाहून घ्या. आता आपल्याला लास्ट आर्टिकल पाहायचं आहे की सिग्निफिकंट डिजिट किंवा सिग्निफिकंट नंबर्स म्हणजे काय सांगता येते. आपण काही या ठिकाणी मेजरमेंट केले तर सिग्निफिकंट डिजिट किंवा सिग्निफिकंट नंबर आणि त्याला राऊंड अप कशा पद्धतीने आपण करतो किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशा पद्धतीने काढतो सिग्निफिकंट व्हॅल्यूची. तर या ठिकाणी दोन रीडिंग घेतलेले आहे. सिग्निफिकंट डिजिट किंवा सिग्निफिकंट नंबर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सांगतो. सिग्निफिकंट फिगर म्हणजे आपल्याला काय सांगतो. या ठिकाणी आपण रीडिंग घेतल्या 15.4, 15.4 आणि 15.5. याच्यामध्ये किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. 1 2 3 3 डिजिट आर सिग्निफिकंट फिगर. परंतु ज्यावेळेस आपण त्याची मीन काढतो याची 1 2 3 याची मीन काढूया. 15.4 15.5 8 आणि 5 13 3 16 1 2 3 36.3 ला आपण 3 ला डिवाइड करूया. 3 ला डिवाइड केलं 3 1 3 3 1 3 झालं. या ठिकाणी 4 आलं. 3 1 3 3 5 15 1 उरला. 3 चौक 12 1 उरला. या ठिकाणी 3 3 9 भागाकार केला आपण. 46.3 ला आपण 3 ला डिवाइड केलं. 3 1 3 वजाबाकी 4 मधून 3 गेलं 1 पुन्हा 6 आलं. 3 5 15 वजाबाकी केली 1 आलं आणि हा 13 झाले. दशांश केला 3 चौक 12 वजाबाकी केली 1 झाली. पुन्हा 0 3 त्रिक 9 पुन्हा 10 राहिले. 3 त्रिक 9 1 आलं पुन्हा 10 झाले. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 या पद्धतीने 3 3 वाढत जातं. दिस इज अनसर्टन नंबर. अनसर्टन नंबर हा अनसर्टन नंबर भागाकारामध्ये रिपीट झाला. मग हा सिग्निफिकंट नंबर या 2 डिजिट मध्ये आपल्याला हा सिग्निफिकंट नंबर हा अनसर्टन आलेला आहे. अनसर्टन आल्यामुळं या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर ज्यावेळेस मीन काढतो त्यावेळेस आपण अनसर्टन असतो. त्यामुळे आपण तो डिजिट काय करतो? राऊंड अप करतो त्याला अप्रॉक्सिमेट करतो. हा अप्रॉक्सिमेट आपण या ठिकाणी 4 3 म्हणजे 15 पॉइंट नियरली 4 घेतो. 15.4 म्हणून या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 1 2 3 किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 3. याच्यामध्ये याचं जर केलं तर हे 2 आहेत, परंतु हे 2 जे सिग्निफिकंट फिगर आहेत हे सिग्निफिकंट फिगर अनसर्टन आहेत. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अनसर्टन राऊंड अप नंबर आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. शेवटचा जो सिग्निफिकंट फिगर आहे तो अनसर्टन आहे, कारण मीन मधून आल्यामुळं. त्यानंतर आपण पाहिलं तर मीनचा जो नंबर आहे पलीकडे 3 3 3 3 त्या ठिकाणी वाढत गेला. अनसर्टन आहे. याच्यानंतर अनसर्टन आहे 4थ्या नंबरचा. त्यामुळे असं जर अनसर्टन असेल तर त्या ठिकाणी आपण सिग्निफिकंट फिगर हा 3च कन्सिडर करतो आणि आपण त्या ठिकाणी लिहितो. उदाहरणात लिहित असताना 3 पॉइंट या ठिकाणी 0 1 घेतलेला असेल, 0 1 2 असेल तर 2 अनसर्टन आहे पलीकडे. मग या ठिकाणी डिजिट किती आले? सिग्निफिकंट नंबर किती आले? 3 सिग्निफिकंट नंबर आले. 1 2 3
या ठिकाणी झिरोला इम्पॉर्टन्स आहे. झिरो जर अगोदर आला तर या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर एकच येईल. झिरो जर याच्यामध्ये असेल, सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये असेल, तर त्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणतो. अदरवाईज त्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून आपण त्याला काउंट करणार नाही. हे तुमच्या लक्षात आलं. याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना त्याला एका राऊंड अप याच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्शन करून घेण्यासाठी सिग्निफिकंट फिगर आपल्याला आवश्यक आहे. लॉग टेबल आपल्याला सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी सिग्निफिकंट फिगरचा आपण त्या ठिकाणी वापर करतो किंवा राऊंड अप फिगर मध्ये त्याला आपण कन्व्हर्ट केल्या जातो. म्हणून या ठिकाणी पुढचा जो 3 नंबर जो आलेला आहे 15.43, त्यासाठी आपण काय घेतलं, 15.4च घेतलं. आणि समजा हा अंक 3 पेक्षा जर मोठा असेल, पुढे जर या ठिकाणी हा अंक जर 6 आला आणि पुन्हा 6 येत असेल, तर याच्यामध्ये एक ऍड करता येईल. 15.46 च्या ऐवजी आपण 15.47 घेऊ. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर हा 2 याच्यामध्ये राऊंड अप केला. आपण याला काय केलं, राऊंड अप केलं. या अंकाला राऊंड अप केला. हा सिग्निफिकंट अंक या ठिकाणी राऊंड अप झाला 15.47. हा कोणता आहे, रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. हे सर्व कसे आहेत, आपल्याला अनसर्टन नंबर्स त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळे आपल्याला एका त्याला राऊंड अप मध्ये आणावं लागेल. आणि हे राऊंड अप आणणं म्हणजेच आपण काय करतो की या ठिकाणी एखादा अनसर्टन डिजिट त्या ठिकाणी कन्सिडर करू, त्याला आपण राऊंड अप याच्यामध्ये आणतो. म्हणजे 15.47 इज अ 2 पॉइंट राऊंड अप व्हॅल्यू. 2 पॉइंट मध्ये आपण त्याला राऊंड अप मध्ये कन्व्हर्शन केलं किंवा त्याला त्या फॉर्म मध्ये आपण त्याला आणलेलं आहे. आता आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल, एखादा डाटा जर का दिलेला असेल, त्याला राऊंड ऑफ व्हॅल्यू मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. उदाहरणामध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहेत 15.432 गुणिले 10⁵ असं दिलेलं आहे. याला राऊंड अप झालेला आहे. हा काय आहे, राऊंड अप म्हणजे याच्या 10⁵ मॅग्निट्यूड मध्ये आलेला. समजा अशी संख्या दिलेली आहे 0.0000325 असं आहे. याला राऊंड आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये आणायचं आहे. तर 10च्या पटीमध्ये या संख्येला आपल्याला आणायचं असेल तर हा डिजिट इकडचा आपल्याला किती स्तरानं सरकवायचा आहे, 1 2 3 4 पॉइंटनं सरकवायचं आहे. 3.25 किती डिजिट न सरकवला, 1 2 3 4 म्हणजे 10⁴ -4 काय होईल, -4. कारण आपण निगेटिव्हच्या उजव्या साईडला चाललो. म्हणजे या ठिकाणी 0.00 असेल तर त्या ठिकाणी 10⁻⁻4 येईल. -4 काय येईल, त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येईल. आणि याला आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड प्रमाणे या क्वांटिटीला आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड प्रमाणे आपण दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्व्हर्ट केलेलं. या ठिकाणी किती फिगर्स आहेत, 1 2 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. या झिरोला इकडे व्हॅल्यू नाही, त्यामुळं आपण याला एका सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्व्हर्ट केलं. 3.25 गुणिले 10⁻⁴ याला कन्व्हर्शन करणं म्हणतात. सिग्निफिकंट फिगरला आपण एका ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ सिग्निफिकंट नंबर मध्ये आपण त्याला कन्व्हर्शन केलेलं आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ सिग्निफिकंट नंबर मध्ये आपण कन्व्हर्ट केलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला या पद्धतीनं सिम्प्लिफाय करावं लागेल.